नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, थंबनेल आपला आहे टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये. तर टेस्ट सिरीज ती तुमची येणारी जी पूर्व परीक्षा असेल ग्रुप बी ची 14 जून आणि ग्रुप सी ची जी आहे ती 12 जुलै या पूर्व परीक्षेसाठी आपण टेस्ट सिरीज घेऊन येत आहे. तसेच 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला झालेल्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेची आता ती तुमची वाली 17 मेला आणि तुमची वाली काय बरं 7 जूनला जी मुख्य परीक्षा आहे तर त्याच्यासाठी पण आपण काय बरं टेस्ट सिरीज घेऊन येत आहे. मुख्य परीक्षेची जी टेस्ट सिरीज आहे ही तुम्हाला मोफत असेल. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज मात्र तुम्हाला काय असेल बरं याच्यामध्ये मोफत असेल. टेस्ट सिरीज मध्ये मुख्य परीक्षेचा तुम्हाला पहिले जे 3 पेपर असणार आहे तुमचे जीएस वर असणार आहे आणि नंतरचे जे 3 पेपर असणार आहे हे तुमचे वाले दोन्ही पेपर असणार आहे, पेपर 1 आणि काय बरं पेपर 2. जसा आयोगाचा पेपर असणार आहे किंवा आयोग ज्याप्रमाणे पेपर घेते त्याचप्रमाणे आपण आपली कर्मयोगी करिअर अकॅडमी मुख्य परीक्षेच्या आणि पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी काय करणार बरं टेस्ट सिरीज घेणार आहोत. तसेच तुम्हाला यामध्ये या टेस्ट सिरीज मध्ये या मोफत टेस्ट सिरीज मध्ये जर तुम्ही ऑफलाईन जॉईन केलं तर ऑफलाईनच्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मागचे जे आपले विद्यार्थी आहे 2024 ला पास झालेले त्याच्यामध्ये तुमचेवाले धनश्री गायकवाड मॅडम STI, नंतर हर्षद बागुल ASO हा ST कॅटेगरी मधून राज्यामध्ये पहिला आला होता. तसे दीपिका माले नाशिक मधली पहिली महिला उद्योग निरीक्षक. तर याच्यामध्ये यांचं सुद्धा आपण सेशन ठेवणार आहोत का यांनी नेमक्या कशा प्रकारे मेन्सला काय केलं बरं टॅकल केलं, किती प्रमाणामध्ये टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या. आता तुम्ही जर यांचे लेक्चर्स ऐकले असतील किंवा आम्ही पण आपले जे मुलं आहे मेन्सला त्यांना हे सजेस्ट करत असतो की तुमचेवाले पहिले 2-3 ते 3.25 महिन्यापर्यंत तुमचा सर्व लँग्वेजचा आणि जीएसचा अभ्यास झालेला असावा आणि त्यानंतर जास्तीत जास्त तुम्ही टेस्ट सिरीज वर दिला पाहिजे. जवळपास मुख्य परीक्षेच्या पेपरला जायच्या अगोदर तुमचेवाले 50 ते 40 ते 50 तुमचेवाले काय बरं टेस्ट सिरीज सॉल्व्ह झालेल्या असावे. कारण महत्वाची गोष्ट काय का बरेच मुलं हे पहिल्यांदा तुमची मुख्य परीक्षा देत असतात. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला जो पहिला पेपर आहे तुमचा जो असतो लँग्वेजचा पेपर, तर लँग्वेजच्या पेपरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना टाइम पुरत नाही. त्याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे का लँग्वेजच्या पेपरमध्ये तुम्हाला जो असतो तो एक इंग्लिशचा उतारा असतो आणि एक असतो तुम्हाला काय बरं मराठीचा उतारा असतो. लक्षात ठेवा, याला बरेच मुलं काय करतात माहितीये का इग्नोर करतात की त्यांना वाटतं की मराठी सोपं आहे आणि त्याच्यामुळे काय होऊन जाईल बरं टाइम पुरेल, परंतु असं होत नाही. ओके, तर इंग्लिशचा जो तुमचा एक उतारा असतो एक मराठीचा उतारा असतो आणि ऍटलिस्ट तुम्ही या उतार्यावरती एका उतार्याला 7 मिनिट जरी धरले तर जवळपास तुमचेवाले 2 उतारे मिळूनच काय होत्या बरं 14 मिनिटं होत्या. म्हणजे तुमच्याकडे राहिलेले 45 मिनिटं आणि या 45 मिनिटांमध्ये तुम्हाला 90 प्रश्न टॅकल करायचे. लक्षात ठेवायचे, मराठी आणि इंग्लिश ग्रामरचे तुम्हाला 45 मिनिटांमध्ये किती प्रश्न टॅकल करायचे 90 प्रश्न टॅकल करायचे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं काय बरं गरजेचं आहे. टेस्ट सिरीज हा तुमचा आला नेमका पेपरला किती मार्क्स येतो काय याच्यासाठी नसतो, कारण कोणत्याही टेस्ट सिरीजचे प्रश्न आयोगाला मॅच होत नाही. परंतु आपण आपली सगळी यंग जनरेशन म्हणजे दीपिका महाले, हर्षद बागुल, नंतर आपल्यावाले धनश्री मॅडम यांच्या सोबत यांचा जो अनुभव असेल तसं आमचा कर्मयोगी अकॅडमीचा अनुभव असेल, आमच्या स्वतःच्या 5-5, 6-6 मेन झालेले आहे, आदेश सर असतील, या सर्वांचा आकाश सर असतील STI, या सर्व टीमचा आपण काय करणार आहे बरं एक आयोगाला मॅच करणारी एक टेस्ट सिरीज आपण काय करणार बरं ऑर्गनाईज करणार आहे. त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस आपला हा असेल या 45 मिनिटांमध्ये 90 क्वेश्चन आणि या 14 मिनिटांमध्ये तुमचे 2 उतारे काय झाले पाहिजे बरं तुमचा टाइम मॅनेजमेंट झाला पाहिजे. त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट का आत्ताच्या पॅटर्न मध्ये तुमचा जो पेपर 2 असतो जीएसचा याच्यामध्ये जवळपास 22 प्रश्न तुमचे हे काय असतात बरं मॅथ रिझनिंगचे असतात आणि 8 प्रश्न हे तुमचे जवळपास कसे बरं टेक्नॉलॉजीचे असं लक्षात ठेवायचंय. तर या 22 मॅथ रिझनिंगच्याच प्रश्नांना ऍटलिस्ट तुम्हाला एक अर्धा तास तरी तुम्हाला साईडला ठेवावं लागणार आहे. मग उरलेले तुमचे वाले जवळपास 78 प्रश्न हे तुमचे उरलेल्या 30 मिनिटांमध्ये तुमचे वाले कव्हर होतात का नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला टेस्ट सिरीज द्यावीच लागेल. टेस्ट सिरीजचा तुम्हाला म्हणजे आम्ही ज्या चुका केलेल्या आता बरेच विद्यार्थी म्हणे की तुमची का मेन्स निघाले नाही, तर मी 2021च्या मेन्सला PSI आणि 2022च्या STIच्या मेन्सला असताना कोणत्याही प्रकारची जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या नव्हत्या, कारण तेवढा अवेअरनेस नव्हता किंवा कुणी सांगणार नव्हतं. तर माझी कळकळीची विनंती की जे मुलं मुख्य परीक्षेला आता पेपर देणार आहे 17 मेला गटबचा जो पेपर असणार आहे आणि 7 जूनला तुमचा ग्रुप सीचा पेपर असणार आहे, तर याच्यामध्ये तुमचे ऍटलिस्ट
40 ते 50 तुमच्यावाल्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह झाल्याच पाहिजे, लक्षात ठेवा. आता आपण जे ऑर्गनाईज करणार आहे, आपण ते एवढे पेपर ऑर्गनाईज नाही करू शकत, परंतु बरेच जे तुमचेवाले टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला या टेस्ट सिरीज उपलब्ध असतील, जुन्या असतील नव्या असतील काही फरक पडत नाही. फक्त तुम्ही प्रामाणिकपणाने 1 तास वेळ लावून तुम्हाला या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या आहेत. तसंच आपण आता ज्या टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणार आहे, मी तुम्हाला सगळं डिटेल सांगणारच आहे, कारण हे सगळं गरजेचं तुम्हाला. कारण आत्ताचं जर मुख्य परीक्षेचं जर मेरिट बघायला गेलं तुम्हाला, तर आत्ताचं क्लर्कचं जर मेरिट बघितलं, मी 200च्या आउट ऑफ घेतो, कारण 200 पैकी काय घेतो, कारण आमचा 200 पैकीचा पॅटर्न होता. 200 पैकी 140 ला ओपनचं मेरिट लागलेलं आहे, ते पण क्लर्कला 1/3 घेऊन. तुम्ही विसरू नका, कारण काय होतंय माहितीये का, पहिल्यांदा 130 125 ला सुद्धा पीएसआय झालेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. इव्हन तुमचेवाले काय बरं महसूल सहाय्यक असतील, कर सहाय्यक असतील, हे सुद्धा झालेले आहे 2022च्या अगोदर जर तुम्ही गेले. इव्हन 135 ला एसटीआय पण झालेले आहे 2022 ला. परंतु तुम्ही आत्ताचा लेटेस्ट जर रिझल्ट बघितला तर क्लर्कला 1/3 विद्यार्थी घेतले टायपिंग स्किल टेस्टला, आणि त्याचं ओपनचं मेरिट 140 लागले 200 पैकी, म्हणजे 400 पैकी तुमचं वाले मेरिट गेलेलं आहे 280. जर तुम्हाला हे 140 मार्क पाडायचे तर तुम्हाला लँग्वेजवर जास्तीत जास्त फोकस करावा लागेल. लँग्वेजवर तुम्हाला ऍटलीस्ट 75 म्हणजे 75 प्लस, म्हणजे मी 75 पण नाही 80 ला टच म्हणतो, लक्षात ठेवा. 80 मार्क ज्याचे लँग्वेजला येऊन जातात त्यालाच काय बरं चान्सेस असतो मुख्य परीक्षा पास होण्यासाठी, आणि आपली जी पोस्ट आहे ती काय करायची मिळवण्यासाठी. तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागणार आहे. तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये हे फिट करावंच लागेल, कारण जो पेपर 2 आहे याच्यामध्ये 22 मार्क 22 क्वेश्चन म्हणतो मी मॅथ रिझनिंगला असतात, तर त्या पेपरला कोणालाही शक्यतो 75 प्लस मार्क येत नाही, 70 सुद्धा खूप कमी मुलांना मार्क येऊन जातात. त्याचा जो अवरेज स्कोर असतो तो असतो 65 मार्काचा. हे 80 आणि हे 65 असे मिळून तुमचे 200 पैकी 145 तुमच्यावाले काय होते बरं मार्क्स होते, म्हणजे 400 पैकी 290. तेव्हा तुम्हाला कुठेतरी पोस्ट मिळवण्याचे काय राहते बरं चान्सेस राहते. परंतु बाकीच्या काही ज्या सब रजिस्टर वगैरे ज्या पोस्ट असतील किंवा एक्साईजच्या पोस्ट असतील, तिथे सुद्धा 145 वर ओपन कॅटेगरीचं होत नाही, तिथे तुम्हाला हे 150 प्लस घेऊन जावं लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला लँग्वेज आणि काय बरं तुमचा जीएस पेपर 2 चा जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. आणि याच्यामध्ये आता बरेचसे विद्यार्थी अजूनही रिझल्टचा वेट करताय. आता समजा रिझल्ट जर आयोगाने अजूनही लावला नाही आणि 1 महिना अगोदर लावला, तर 1 महिन्यामध्ये तो सिलेबस काय होत नाही बरं कव्हर होत नाही. तो जो पास होणारा विद्यार्थी आहे, जो सेफ स्कोर मध्ये किंवा त्याला वाटतंय का काय बरं मी पास होऊ शकतो, त्याला स्वतःला वाटलंय, त्यानं कोणत्याही क्लासचे काय बरं प्रेडिक्शन बघितले नाही, त्या मुलाचा आता 3 महिन्यामध्ये अभ्यास झालेला आहे. त्या मुलाने आता जास्तीत जास्त टेस्ट सिरीज वरती काय केला पाहिजे बरं फोकस केला पाहिजे. तर आपण या टेस्ट सिरीजचं बघा टाइम टेबल आपण बघणार आहे. तसंच तुमच्यावाली कंबाईनची जी पूर्व परीक्षा असेल त्याच्याबद्दल पण आपण याच्यामध्ये काय करणार आहे बरं डिस्कस करणार आहोत. बघा येस, बघा आता ही आपण आधी तुमच्यावाली मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज बद्दल बोलू. मुख्य परीक्षेची जी टेस्ट सिरीज आहे ही चालू होती आपल्याला बघा किती तारखेपासून, तर 22 मार्च पासून चालू होती. लक्षात ठेवायचं तुम्हाला 22 मार्च. कारण काय होतं माहितीये का, बरेच क्लासवाल्यांनी खूप अर्ली चालू केलेली, परंतु तिथे मुलांचं म्हणजे इव्हन त्या क्लासवाल्यांचं सुद्धा जर ऑनलाईन क्लास लावलेला असेल त्यांचं सुद्धा काय बरं पूर्ण सिलेबस कंप्लीट झालेला नाही, तरी पण त्यांनी टेस्ट सिरीज ऑर्गनाईज केलेला आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे, आपण ही जी तारीख ठरवली 22 मार्च का, तर ऍटलीस्ट तिथपर्यंत ग्रुप बी चा पण रिझल्ट लागून जाऊ शकतो, आणि तोपर्यंत जे मुलांचे काय बरं सब्जेक्ट राहिलेले असतील किंवा टॉपिक राहिलेले असतील तो पूर्ण सिलेबस तुमचा वाला काय होऊ शकतो बरं कव्हर होऊ शकतो. तर तुम्ही एक फुल स्टडीने पूर्ण अभ्यास करून तुम्ही जर टेस्ट सिरीजला सामोरे गेले तरच त्याचा काय होऊ शकतो बरं बेनिफिट होऊ शकतो. कारण प्रॉब्लेम काय, जर तुमचा अभ्यास नसेल तर काय होऊ शकतं, जर तुम्हाला पेपरला, कारण कसं राहतं तुम्ही कितीही म्हटलंय की मार्क्स साठी टेस्ट सिरीज नसते, परंतु जेव्हा आपण मार्क्स काढतो जर मार्क्स कमी आले तर आपल्याला एक निगेटिव्हिटी येऊ शकते. म्हणून हे टाळण्यासाठी तुमचा पूर्ण अभ्यास असणं काय बरं गरजेचं आहे. म्हणून आपण तारीख ठेवली बघा, आपला जो पहिला लँग्वेजचा पेपर होणार आहे हा होणार आहे तुमचा काय बरं 22 मार्चला आयोगाच्या वेळेमध्ये 11 ते किती बरं 12 असे तुमचे वाले बघा 3 पेपर 22 मार्च 29 मार्च आणि 5 एप्रिल या तिन्ही पेपर तुमचे फक्त काय असेल बरं लँग्वेजचे असेल सुरुवातीला. कारण अजून बऱ्याच मुलांनी जीएस ला अजून हात लावलेला नाहीये. आता बऱ्याच मुलांनी मार्च महिन्यामध्ये जीएस चा अभ्यास काय केलेला बरं सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं तुम्हाला 3 पेपर आपले पहिले लँग्वेज असतील, आणि नंतरचे जे 3 पेपर असेल बघा 12 एप्रिल 19 एप्रिल आणि 26 एप्रिल लक्षात ठेवा.
ही 3 पेपर मात्र तुमचेवाले आयोगासारखे पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामध्ये घेतले जातील. 2 पेपर मध्ये तुमचा जीएस चा पण पेपर याच्यामध्ये काय होईल बरं ऍड होईल शेवटच्या 3 पेपर मध्ये. लक्षात ठेवा असे तुमचे 6 पेपर कर्मयोगी करिअर अकॅडमी तुमचेवाले काय करणार बरं कंडक्ट करणार आहे मुख्य परीक्षेसाठी. आणि महत्वाची गोष्ट काय ही जी मुख्य परीक्षेसाठी जी टेस्ट सिरीज असेल ही पूर्णपणे काय असेल बरं फ्री असेल, मोफत असेल. लक्षात ठेवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुमच्याकडून पैसे घेतले जाणार नाही, संपूर्ण मोफत असेल. तसेच ही तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन या दोन्ही स्वरूपामध्ये ती काय असेल बरं उपलब्ध असेल. ऑफलाईनची जी टेस्ट सिरीज आहे ती आपण बघा काय करणार आहे का ऑफलाईनची जी टेस्ट सिरीज असणार आहे ही तुम्हाला शाळेवरती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जर आपल्याकडे जास्तीत जास्त मुलांची काय झालं बरं नोंदणी झाली मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरीज साठी तर आपली वाली जी होणार आहे ते होणार आहे सिंधू सागर शाळा ही आपली पंडित कॉलनी नाशिक मधली. इथे आपण या शाळेवर घेणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक व्हॉट्सअप वरती एक मेसेज करायचा आहे, तुमचं नाव, तुमचा ऍड्रेस आणि तुमचा प्रीचा स्कोर बी आणि सी चा. या प्रीचा स्कोर या नंबरवरती बघा 9325589491 याच्यावरती तुम्हाला काय करायचं बरं फक्त नाव, ऍड्रेस आणि तुमचा प्रीचा स्कोर व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. तर ही तुमची मुख्य परीक्षेसाठी झाली. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मोफत दिले जाईल. प्लस तुम्हाला हे जे 3 अधिकारी झालेले आपले या पहिल्या अटेम्प्ट मध्ये झालेले अधिकारी तर या अधिकाऱ्यांची सुद्धा तुमचे काय बरं सेशन ठेवले जातील. कारण प्रॉब्लेम काय की नाशिक मधून बघा नाशिक मधून एकच उद्योग निरीक्षक झाली ती पण आपल्या कर्मयोगी अकॅडमीची, नाशिक मधून एकच एएसओ झाला तो पण आपल्या कर्मयोगी करिअर अकॅडमीचा आणि एसटीआय मात्र झालेले परंतु पहिल्या अटेम्प्ट मध्ये एसटीआय मिळवले जनश्री गायकवाड मॅडम हे पण आपल्या कर्मयोगी अकॅडमीचे. तर यांचा सगळा एक्सपिरियन्स तुमच्या मुख्य परीक्षेसाठी आपण लावणार आहोत. हे झालं मुख्य परीक्षेच्या बाबतीत. पेपरची डेट लक्षात ठेवायची आहे 22 मार्च. लक्षात ठेवा 22 मार्च. तुम्ही जर आता व्हिडिओ बघत असेल आणि तुमच्याकडे जर प्री साठी स्कोर चांगला असेल तर तुम्ही आत्ताच मेसेज करून ठेवा कारण नंतर तुमच्या लक्षात राहणार नाही. आणि नाशिक मधल्या मुलांसाठी तर एकदम महत्वाची गोष्ट का तुम्हाला एक आयोगाच्या पेपरच्या अगोदरच तुम्हाला तो पेपर एक सेंटरवर आयोगाच्या सेंटरवरती किंवा आयोगाच्या सेंटर सारख्या वातावरणामध्ये तो पेपर घेतला जाईल. आपल्या शाळेवरती पेपर होईल. हे झालं मुख्य परीक्षेसाठी. आता राहिला प्रश्न बघा पूर्व परीक्षेसाठी ज्या मुलांचा स्कोर आलेला नाहीये आणि जे मुलं आपलेवाले काय कशाची बरं हे करते आहे गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेची काय करते बरं तयारी करताय तर त्यांच्यासाठी बघा आता जी गट ब ची पूर्व परीक्षा आहे ही आहे तुमचीवाली 14 जूनला आहे आणि तुमची गट क ची जी आहे ती आहे तुमचीवाली बरं 12 जुलैच्या आसपास आहे पूर्व परीक्षेसाठी. ओके तर आता ऍड ह्या महिन्याच्या शेवटला तुमचीवाले गट ब आणि गट क ची दोन्ही पण काय बरं ऍड येऊ शकते. आणि गट ब चे जेवढे पण आपल्याला सोर्सेस कळाले आहे की गट ब ची पुन्हा एक चांगली जागा असू शकते, गट क च्या पण चांगल्या जागा असू शकतात, महसूल सहाय्यक वगैरे वगैरे याच्या जागा तुम्हाला चांगल्या भेटू शकतात. ओके तर अशा याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करीत असेल कारण काय होतं माहितीये का बरेच मुलं हे काय करतात ऍड आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात कारण जो जुना क्राऊड असतो तर त्यांना एक फक्त रिव्हिजन करायचा काय असतं बरं रिव्हिजन करण्यासाठी वेळ पाहिजे असतो. बाकीचे जे मुलं असतील ते तुमचेवाले ज्यांचे पूर्व परीक्षा स्कोर आला नाही तेव्हापासून ते अभ्यासाला सुरुवात केलेली असेल तर बरेच अकॅडमीने पुन्हा सांगतो का आतापासून टेस्ट सिरीज चालू केलेल्या आहे. परंतु याचा जे मुलं आहेत जे ऍडची वाट बघताय किंवा अजून त्यांनी अभ्यासाला सुरुवात पण केली नाही किंवा सगळ्या विषयांना हात पण लावलेला नाही ते मुलं त्या टेस्ट सिरीजला जाऊन किती मार्क पाडू शकतात तर त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होणार नाही. कारण माझं अजूनही मी तुम्हाला सांगतो बघा पूर्णपणे मनापासून सांगतो का पूर्ण अभ्यास असल्याशिवाय पूर्ण रिव्हिजन झाल्याशिवाय कोणतीही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करू नका. ती तुमच्यामध्ये एक नकारात्मक गोष्ट आणेल, निगेटिव्हिटी आणेल. आणि काय होतं माहितीये का ज्यावेळेस तुम्ही पहिला पेपर द्याल लगेच तुम्हाला असं वाटतं की नेक्स्ट पेपरला खूप मार्क पाडायचे आणि त्यामुळे पुन्हा तुमचं वाला पूर्ण फोकस काय होतं बरं नेक्स्ट पेपर होतं पुन्हा असं होतं. त्याच्यामध्ये तुमचे जे काही टॉपिक्स राहिलेले जे तुमचे काही विषय राहिलेले त्याच्यावर मात्र रिव्हिजन बसत नाही. फक्त पेपर आहे संडेला या दृष्टीनेच मुलं पेपर देत राहत्या आणि त्यामुळे काय होतं का त्यामुळे तुमचेवाले राहिलेले जे टॉपिक्स आहे जे अवघड टॉपिक्स आहे त्याच्यावरती तुमचं लक्ष जात नाही. म्हणून आपण जी पूर्व परीक्षेची जी टेस्ट सिरीज आणलेली बघा ती पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज थोडीशी आपण लेट आणलेली आहे कारण पेपर पण आपला 14 काय बरं तुमचावाला जूनला होणार आहे. त्याच्यामुळे बघा पूर्व परीक्षेची जी टेस्ट सिरीज असेल आपलीवाली ही होणार आहे तुमची 19 एप्रिल पासून. लक्षात ठेवा पहिला जो पेपर असेल तुमचावाला 19 एप्रिलला. अजूनही एक महिना आहे तुमच्याकडे, एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी आहे. जर तुम्ही अजूनही प्रॉपरली रिव्हिजन केली आपल्या टेस्ट सिरीजला समोर ठेवून का 19 एप्रिलला मला आयोगाचा पहिला पेपर द्यायचा आहे
आणि त्याच्यासाठी मला पूर्णपणे काय करायची बरं, रिव्हिजन करायची आहे. त्या जर उद्देशानं तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला या टेस्ट सिरीजचा खूप काय होईल बरं, फायदा होईल. तसेच तुमच्या पूर्व परीक्षामध्ये सुद्धा मार्क्स मिळवण्यासाठी काय होईल बरं, फायदा होईल. आपण गट क चे पण या वर्षीचे आपले, गट क आणि गट ब चे पण या वर्षीचे आपले स्टुडंटचे पूर्व परीक्षेचे मार्क बघितले तर गट क ला 72, 65, 60 प्लस भरपूर विद्यार्थी आहे. गट ब ला पण तुमच्यावाले 60, 59, 57. थोडासा पेपर अवघड असताना इथे मुलं काय बरं आपल्यावाले कर्मयोगीचे तुम्हाला सापडतात. ओके, तर पहिला पेपर होणार आहे तुमचा 19 एप्रिलला. दुसरा पेपर होणार आहे तुमचा बघा 26 एप्रिलला. लक्षात ठेवा, पहिला पेपर 19 एप्रिलला, 26 एप्रिलला, 3 मेला, 10 मे, नंतर 17 मे, 24 मे आणि 31 मे असे तुमचे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 टोटल असे 7 पेपर आपण काय करणार आहे बरं, तुमचे आले पूर्व परीक्षेचे घेणार आहेत. प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला पेपर तुम्हाला एकदम आयोगासारखाच राहील. आयोगाच्या दर्जालाच आम्ही मेंटेन करणार आहोत, कारण आम्ही एक यंग जनरेशनचे टीचर आहोत. याच्यामुळे काय होतं की याच्यामुळे तुम्हाला नेमका आयोग कोणत्या याच्यावर प्रश्न, कारण भरपूर मी बऱ्याचशा टेस्ट सिरीज बघतो किंवा काय बघतो की याच्यामध्ये बराचसा पाठ हा सेंटरवर विचारला जातो, की तर कंबाईनला सेंटरच्या काय बरं खूप कमी प्रश्न राहतात. ठीक आहे, यावर्षी उपराष्ट्रपतीवर प्रश्न आला, परंतु का आला तो, कारण उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला होता म्हणून आला. नाही तर शक्यतो आपला वाला जो भाग आहे हा कंबाईनचा एक वेगळा सिलेबस आहे, त्या सिलेबसला धरूनच आपल्याला काय करावं लागतं बरं, चालावं लागतं. त्याच्यानुसारच आपण टेस्ट सिरीज चालू करणार आहोत. या डेट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. टोटल 7 पेपर आपण कव्हर करणार आहोत आणि याच्यासाठी बघा पूर्व परीक्षेसाठी मात्र तुम्हाला 299 रुपये काय ठेवलेली बरं, त्याच्यामध्ये किंमत ठेवलेली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या दोन्ही मुलांसाठी लक्षात ठेवा, ही टेस्ट सिरीज सुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन साठी उपलब्ध असेल. याच्यासाठी तुम्हाला 299 रुपये काय ठेवली, तुमची प्राइस ठेवलेली आहे. टोटल या 299 मध्ये किती होतील बरं, 7 पेपर होतील. याच्यामध्ये आमचा कोणताही प्रॉफिट मार्जिन नाही, काही मार्जिन नाही. फी का ठेवलेली आहे, कारण प्रीचा मॉब हा थोडासा जास्त असतो पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेपेक्षा, म्हणून मुख्य परीक्षेला आम्ही मोफत ठेवली. पूर्व परीक्षेला कारण एक पेपरला जवळपास तुमचा 40 पानाचा पेपर असतो आणि 40 पानाचा पेपरसाठी किंवा जे आपण पेपर घेणार आहे तो आहे तुमचा वाला काय बरं, सिंधू सागर शाळेला यांचं पण एक रेंट वगैरे असतो, प्रत्येक विद्यार्थ्यामागे 50 रुपये वगैरे असा एक रेंट असतो. तर तेवढं मॅनेज करण्यासाठी याचं कुठेही प्रॉफिट मार्जिन नाही. याच्यासाठी मात्र तुम्हाला 299 रुपये प्राइस ठेवलेली आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आत्ता बऱ्याच लोकांनी टेस्ट सिरीज चालू केलेला आहे, परंतु त्याचा एवढा बेनिफिट होणार नाही, कारण अजूनही मुलं रिव्हिजन करताय, रिव्हिजन प्रॉपरली बसत नाहीये. आपला पेपर होणार आहे पहिला 19 तारखेला. प्रॉपर रिव्हिजन करून तुम्ही पेपर द्यायचे. 7च्या 7 पेपर तुम्हाला भेटतील, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही विद्यार्थ्यांसाठी. काय असेल बरं, एकदम तुम्हाला 299 रुपये मध्ये भेटेल. आता प्रॉब्लेम असा आहे तुमचा की याच्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचंय, रजिस्ट्रेशन कसं करायचंय. तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी मी सांगितलेलं आहे तुम्हाला की या नंबरवरती 9325589491 या नंबरवरती मात्र तुम्हाला काय करायचंय बरं, एक मेसेज करायचा आहे. पूर्व परीक्षेसाठी फक्त तुम्हाला तुमचं नाव आणि काय बरं ऍड्रेस पाठवायचा आहे आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती या नंबरवर एक QR कोड पाठवला जाईल आणि त्या QR कोड वरती तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं. अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाईल. तर अशी आपली कर्मयोगी करिअर अकॅडमीची टेस्ट सिरीज या वर्षी मुख्य परीक्षेसाठी एकदम मोफत आणि पूर्व परीक्षेसाठी 299 रुपयांना. कारण बाकीच्या जर टेस्ट सिरीज बघितलं तर 800, 800, 700, 700, 900, 900 रुपये काय बरं प्राइस ठेवलेले आहे त्यांनी. आणि त्याच्यामध्ये पण ते एवढे 5-7 पेपर घेतोय. आपण टोटल किती पेपर घेतोय बरं, 7 पेपर घेतोय. आयोगाच्या सेंटरवरती पेपर घेतोय. तसंच या मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेच्या टेस्ट सिरीजचं तुम्हाला पूर्णपणे विश्लेषण हे आपल्या कर्मयोगी अकॅडमीच्या ऍप वरती तुम्हाला काय असेल बरं, उपलब्ध असेल. पूर्णपणे आपण काय करणार, त्याचं विश्लेषण घेणार. आयोगाला कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचं प्रेडिक्शन पण देणार. जर तुम्ही याच्यामध्ये जर रजिस्टर केलं तर तुम्हाला आपले जे ऑफलाईनचे जे स्टुडंट्स आहे त्या ऑफलाईनच्या स्टुडंटचे आपण रिव्हिजन लेक्चर घेत राहतो शेवटच्या 10 ते 15 दिवसामध्ये. ते रिव्हिजन लेक्चर सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे तुम्हाला कुठे आपल्या ऍप वरती काय होईल बरं, उपलब्ध होईल. ठीक आहे, आपण थांबूया आणि लवकरात लवकर काय करा बरं, तुम्ही नोंदणी करा, रजिस्टर करा. नंबर पुन्हा लक्षात ठेवा, 93 255 89 49 1. धन्यवाद.